आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली, मनोज जरांगे आता मोठ्या अडचणीत, कोर्टाने दिला मोठा दणका, राज्य सरकारला नवे आदेश। मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सदावर्ते यांनी याचिकेत केली होती। या याचिकेवर सुनावणी झाली। न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या कोर्टात सुनावणी पार पडली। मनोज जरांगे पाटील यांचे वकील थोरात यांनी युक्तिवाद करताना मुंबईत आंदोलन झालं नाही, त्यामुळे सदावर्ते यांची याचिका निकाली काढा असं म्हटलं। तर सदावर्ते यांनी म्हटलं की सोलापूरच्या पंढरपुरात झालेल्या मृत्यू प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांना आरोपी करा हा याचिकेतील मुद्दा बाकी आहे। यावर कोर्टानं सदावर्ते यांना प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यास सांगितले। आंदोलनाच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे हाल झाले। जागोजागी होत असलेला रास्ता रोको, जाळपोळ्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे। रस्ता जाम झाल्याची मलाही फटका बसला। एसटी बंद, आरोग्य सेवा प्रभावित, समृद्धी महामार्ग बंद केला होता असं सदावर्तेंनी न्यायालयात म्हटलं। यावर जरांगेंच्या वकिलांनी सदावरच्या आरोपांना आधार नाही, पुरावा नाही आणि त्यामुळे कोर्टाने याचिका स्वीकारू नये असं म्हटलं। याआधी झालेल्या सुनावणीत मनोज जरांगे पाटील यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते। मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहेत? आंदोलक हिंसक होणार नाही। आंदोलनाला हिंसक वळण लागलं तर याची जबाबदारी ते घेणार का? राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का? या सर्व मुद्द्यांवर मनोज जरांगे पाटील यांचे वकील भूमिका स्पष्ट करणार होते। दरम्यान गेल्या सुनावणीत आमचं आंदोलन हे शांततापूर्वकच असेल, जरांगेंचे वकील विजय थोरात यांनी हमी दिली होती।